आज तर बिग बॉसचा फिनाले आहे आणि मी खूप आतुरतेने वाट बघतीये. नाही नाही नाही, आज तर माझ्या सिरियलचा एक तगडा एपिसोड येणार आहे. मी तर तोच बघणार आहे. नाही, आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, मी ती बघणार आहे. नाही, आज माझी फेवरेट मूवी लागणार आहे, मी तोच बघणार आहे. त्या चौघींमध्ये टीव्ही बघण्यावरून वादावादी सुरू झाली आणि त्यांचा आवाज ऐकून त्यांची सासू सरला तिथे आली. अगं बास करा आता तुम्ही चौघी जणी, तुमच्या भांडणाची तर हद्द झाली आता. सतत त्या टीव्हीवरून वाद घालता. आता तुमच्या चौघींपैकी कोणी टीव्ही बघणार नाही. माझा सत्संगचा कार्यक्रम लागणार आहे, मी आज तोच बघणार आहे. माझ्याकडे द्या टीव्हीचा रिमोट आणि तुम्ही जाऊन कामाला लागा. सरला त्यांच्याकडून रिमोट घेते आणि आपला आवडीचा कार्यक्रम लावून बसते. काही दिवसांनी, तू जर मला त्या दिवशी इंडिया पाकिस्तानची मॅच बघू दिली असतीस तर काय जाणार होतं ग? तुझी बकवास सिरियल तर रोजच लागते ना. हां, आणि माझा बिग बॉसचा फिनाले जो गेला तो सतत आपली मॅचच्या नादी लागत असते. तुला माहिती तरी एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात ते? अगं तुम्ही सगळ्याजणी गप्प बसा, नाहीतर आई आपल्याला या किचनमधून पण हाकलून देतील. म्हणून सांगते, हे सगळे बकवास कार्यक्रम बघण्यापेक्षा कॉमेडी सिरियल बघा, त्यामुळे वादावादी कमी होईल जरा. अरे मग आपल्या घरात काही कॉमेडी शो कमी चालतात? इथलेच शोज रोज बघायचे ना. चौघीजणी या गोष्टीवरून हसू लागतात आणि हॉलमध्ये बसलेली सरला त्यांना म्हणते, अगं आता काय झालं तुम्हाला हसायला? लवकर लवकर स्वयंपाक करून घ्या. यांचं पण काही समजत नाही, कधी हसतात आणि कधी भांडतात. असंच यांच्या घरात रोज चालायचं. एक दिवस यांची सासू त्यांना म्हणते, तुम्ही चौघी जणी कान उघडे ठेवून ऐका. उद्या तुमचे मावस सासू आणि सासरे येणार आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही चौघी जणी जराही भांडणार नाही आहात. मला काही वादावादी नकोय. आई मी तर कधीतरीच मॅच बघते, नाहीतर मी कुठे टीव्ही बघत असते. हां मग आम्ही पण तर कधीतरीच आमच्या मर्जीचं बघतो. किती खोटं बोलते तू. टीव्ही ऑन झाला नाही की तू लगेच जीन सारखी प्रकट होतेस. हो ना, एक फक्त मीच आहे की जे कोणाकडून रिमोट घेत नाही. खोटं बोलू नकोस. तूच एक आहेस जी नागिणीसारखी त्या टीव्ही समोर फटकल मारून बसते. अशीच त्या चौघींचीही वादावादी सुरू असायची. यांची भांडणं सोडवता सोडवता कदाचित मलाच ही दुनिया सोडावी लागेल. काही होऊ शकत नाही या चौघींचं. दुसऱ्या दिवशी त्यांचे मावस सासू सासरे घरी येतात. अरे वा सरला, घर तर तू खूपच छान सजवून ठेवलंयस. अगं हे सगळं तर माझ्या सुनांनी केलंय. त्याच सगळं घर स्वच्छ ठेवतात. अच्छा, तशा आहेत कुठे तुझ्या चारी सुना? किचनमध्ये असतील. अजून कुठे जाणार? आत्ता बोलावते, थांब. अगं पायल, टीना, अनुराधा, रुपाली, लवकर बाहेर या. बघा मावशी आलीये. सासूचा आवाज ऐकून चौघी सुना बाहेर आल्या आणि आपल्या मावस सासू सासऱ्यांच्या पाया पडल्या. वा वा, किती संस्कारी सुना आहेत. रूप, गुण, संस्कार सगळं काही आहे यांच्यात. आत्ता टीव्ही सुरू होऊ दे, मग सगळे संस्कार बाहेर येतील यांचे. तू नक्कीच काहीतरी पुण्य केलं असशील म्हणून तुला एवढ्या सुशील आणि संस्कारी सुना मिळाल्यात. त्या दोघी जणी बोलतच होत्या तेवढ्यात अनुराधा तिथे येते. आई, मावशी आणि काका तुम्ही पण चला, स्वयंपाक तयार आहे. जेवण झाल्यानंतर सासूबाई आणि मावशी बाहेर चालायला जातात आणि सासरे बुवा टीव्ही लावतात. याच संधीचा फायदा घेऊन पायल तिथे येते. काका, तुम्ही न्यूज कशाला बघताय? एकच न्यूज सगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. आता ना टेस्ट मॅच सुरू होणार आहेत, त्या लावा ना तुम्ही. मग काका चॅनल बदलतात. मग टीना तिथे येते. अरे ही काय मॅच बघत बसलाय तुम्ही? स्टार प्लसवर जी सिरियल येणार आहे ती लावा ना. माझ्या आवडीची सिरियल आहे ती, तुम्ही ती लावा काका. आज त्यांची सून परत येणार आहे. मनोहर काका पुन्हा एकदा चॅनल बदलतात, पण यामुळे पायल चिडते. मग नंतर रुपाली तिथे येते. अरे ही सिरियलची उगाच यांची नाटकं असतात. काका तुम्ही ना तो रिएलिटी शो लावा. मग काका पुन्हा एकदा चॅनल बदलतात. मग यावेळी अनुराधा येते. काका, आज ना सलमान खानचा पिक्चर येणार होता, तो लावा ना. मनोहर काका पिक्चर लावतात. काका तुम्ही हे सगळं थांबवा आणि सिरियल लावा ना. नाही मॅच, नाही रियालिटी शो, नाही पिक्चर. अशा प्रकारे त्या चौघींमध्ये पुन्हा एकदा भांडणं सुरू होतात. मनोहर त्यांना गप्पा करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण काहीच उपयोग होत नाही. त्या चौघींचा आवाज बाहेरपर्यंत येतो आणि सरलाच्या कानावर पडतो. अरे देवा, पुन्हा यांचं रामायण सुरू झालं आता. कसलं रामायण ग? सरला आणि मावशी भराभर आपल्या घराकडे येतात. अरे देवा, हे काय आहे सगळं? हीच तर या चौघींची सगळ्यात मोठी कमजोरी आहे, हा टीव्ही. तशा या चौघी जणी खूप चांगल्या आहेत, पण टीव्हीत स्वतःचा आवडीचा कार्यक्रम बघण्यासाठी नुसत्या वेड्या होतात. अगं मग तू या चौघींसाठी वेगवेगळा टीव्ही का नाही लावून घेत?
मी माझ्या अशोकला सांगून तुझ्या 4 टीव्हींची व्यवस्था करून देते. असं झालं तर बरंच होईल. त्याला सांग त्याच्याबरोबर बिलही पाठवून दे. पोरांना सांगून त्यांच्या अकाउंटला पाठवून देते. दुसऱ्या दिवशी मावशी काका आपल्या घरी निघून जातात आणि इकडे आता 4ही सुनांच्या खोलीमध्ये वेगवेगळे टीव्ही असतात. पण त्यांना तो टीव्ही बघण्यात आता मजा येत नव्हती. त्या काही ना काहीतरी मिस करत होत्या. दुसऱ्या दिवशी सरला आपल्या खोलीत होती तेव्हा तिला हॉलमधून ओरडण्याचा आवाज येतो. ती लगेच बाहेर येते. अगं, आता काय झालं तुम्हाला भांडायला? आता तर तुमच्या खोलीतच टीव्ही आहे ना? नाही आई, आता आम्हाला आमचा टीव्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त बघण्याची सवयच नाहीये आणि न भांडता तर बिलकुलच नाही. त्यामुळे आम्ही याच टीव्हीवर बघणार. पण सगळ्यात आधी माझ्या मर्जीचं चॅनल लागेल. नाही, माझं नाही, मी माझ्या आवडीचं बघणार. मग मी काय तुमच्या सगळ्यांची तोंड बघायला आलीये? मी पण बघणार माझ्या आवडीचं. अगं, पण हे सगळं तुम्ही मला एवढा खर्च करायच्या आधी सांगायचं ना. पण या चौघींना भांडणातून फुरसत कुठे मिळत होती जे सरलाचं बोलणं ऐकतील. सरला बिचारी एक हात डोक्याला लावून एका हातात रिमोट घेऊन सोफ्यावर बसते आणि तिच्या 4ही सुना अजूनही भांडणच करत होत्या. रीती, नीती, प्रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या 3ही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून. रीती दीदी होती ना आमच्या बरोबर. अगं, किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात? लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दीदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता. फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई, मी पोळ्या करतीये. अगं, सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई, मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकरचाकर कामाला असतील. पण आई, अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा? आई, मी तर म्हणते तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघेही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी, आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही 3घी बहिणी एकतर लग्नच करणार नाही किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर, ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा, कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं, ऐकतीयस का? एक आनंदाची बातमी आहे. काय झालं? लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि 3घही बिनलग्नाचे आहेत. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती? जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर, अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं, त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. 3घी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी, 1 मिनिट थांबा गुरुजी, एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्या बिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील.
बस, बाकी आम्हाला काही नको. पण पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय. आम्ही तुझ्या तिन्ही पोरींना लग्न करून घेऊन जातो, ठीक आहे? मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोरांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर, तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं, पण माझा एकच मुलगा आहे. पण ती नसले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं. चपलेने मारून. हो हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता ते. विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद. पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत. माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत, त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी, आणि या लालची किशोरीलाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल, पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या तिन्ही पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येक जण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून सरपंचांना नमस्कार करतात. आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं. आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.